नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के वासुदेव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 27 मेच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती आणि तसेच TETच्या भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आज आपण घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. मित्रांनो, तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणीची शपथ झाली आहे? तर मित्रांनो, जे काही तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल, कारण की सी जयप्रिया विजयन यांनी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. मित्रांनो, कारण की तामिळनाडूमध्ये नव्या राजकीय घडामोडीनंतर सी जयप्रिया विजयन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यातील प्रशासनिक सुधारणा आणि विकास कामावर भर देण्याची त्यांनी घोषणा पण केलेली आहे. मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा दुसरा. मित्रांनो, भारताची पहिली आंतरराष्ट्रीय केरोगम संशोधन परिषद कोठे आयोजित करण्यात आले? तर मित्रांनो, भारताची काय पहिली आंतरराष्ट्रीय केरोगम संशोधन परिषद 2026ची मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, कारण की नवी दिल्ली या ठिकाणी भारताची आंतरराष्ट्रीय केरोगम संशोधन परिषद आयोजित करण्यात आली होती. कारण की भारताची काय पहिली आंतरराष्ट्रीय केरोगम संशोधन परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. आणि या परिषदेमध्ये कृषी, जैवतंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झालेले होते. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा तिसरा. NCRBच्या आकडेवारीनुसार भारतातील कोणत्या महानगरात सायबर गुन्हेगारीची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत? मित्रांनो, तर मित्रांनो, जे काय NCRBच्या आकडेवारीनुसार जे काही महानगरामध्ये सायबर गुन्ह्याची जी काही सर्वाधिक नोंद तर कुठे झालेली आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की बेंगळुरू या ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक जास्त सायबर गुन्हेगाराची प्रकरणे वाढण्यात आलेली आहे. मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग NCRBच्या अहवालानुसार बेंगळुरूमध्ये सायबर गुन्हेगारांची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत. आणि IT क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने ऑनलाईन फसवणूक आणि डेटा चोरीची प्रकरणे वाढवलेली आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा चौथा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकच्या आधी कोणत्या देशावरील खेळावरील बंदी उठवली आहे? मित्रांनो, तर मित्रांनो, जे काही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक
लॉस एंजेलिस 2028ला जे काही होणार आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्या देशावरची बंदी नुकतीच उठवलेली आहे? तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. बेलारूस या देशावरची जी काही खेळण्यासाठी लॉस एंजेलिस जो काय ऑलिम्पिक खेळला जातो, तो मित्रांनो त्या देशावरली बंदी नुकतीच 2026मध्ये उठवण्यात आलेली आहे मित्रांनो. कारण की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने काही अटींसह बेलारूसवरील क्रीडा निर्बंध शिथिल केलेले आहेत. त्यामुळे त्या देशातील खेळाडूंना पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 5वा. भारताचा पहिला मिथेनॉल अमोनिया इंधन कारखाना कुठे उभारला जाणार आहे? तर मित्रांनो, जो काय भारताचा पहिला जो काय मिथेनॉल आणि अमोनिया इंधन जे काय कारखाना उभारला जाणार आहे, तर मित्रांनो आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की गुजरात या ठिकाणी भारतातील पहिला मिथेनॉल आणि अमोनिया इंधन कारखाना उभारला जाणार आहे. कारण की हरित ऊर्जा उत्पादन वाढण्यासाठी भारताचा पहिला मिथेनॉल अमोनिया इंधन प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक इंधन निर्मितीला चालना मिळेल. कारण की जो काय हरित ऊर्जा उत्पादन वाढण्यासाठी हा प्रकल्प उभारण्याचा दृष्टिकोन आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6वा. 2026-27 हंगामासाठी ऊसाच्या वाजवी आणि किफायतशीर दर FRP मध्ये किती रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काय ऊसाचा जो काय दर असतो, त्यामध्ये प्रति क्विंटल किती रुपयांनी वाढ झालेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की 35 रुपये या दराने 2026 आणि 27च्या ऊसाच्या वाजवी आणि किफायत दरामध्ये म्हणजे FRP मध्ये प्रति क्विंटल 35 रुपयाची वाढ झालेली आहे मित्रांनो. कारण की केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ऊसाच्या FRP मध्ये 35 रुपयाने प्रति क्विंटल वाढ जाहीर नुकतीच केलेली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा नक्कीच होणार आहे मित्रांनो. प्रश्न आपला 7वा मित्रांनो. बांबू आणि लाकडापासून बनवलेल्या फुलाच्या कुसुम तंत्राचे दस्तऐवजी करण्यासाठी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काय बांबू आणि लाकडापासून जे काय फुलांच्या जे काय वस्तू बनवल्या जातात मित्रांनो, आणि त्या तंत्रज्ञानाच्या दस्तऐवजी करण्यासाठी आताच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे मित्रांनो? तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की सिक्कीम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बांबू आणि लाकडापासून बनवलेल्या फुलांच्या कुसुम तंत्रज्ञानाचे दस्तऐवज करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आत्ताच घोषणा केलेली आहे मित्रांनो. कारण की सिक्कीम सरकारने पारंपरिक हस्तकला जतन करण्यासाठी कुसुम तंत्रज्ञानाच्या दस्तऐवजीकरण करण्याचा नुकताच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा 8वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते नवीन ध्यान मंदिर उद्घाटन केले आहे मित्रांनो?
तर मित्रांनो, जे काही आपले भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी आत्ताच नवीन जे काही ध्यान मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे, तर ते कुठे आहे मित्रांनो? तर मित्रांनो, ध्यान मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे. तर आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर आहे. ज्ञान मंदिर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञान मंदिर, नवीन ध्यान मंदिर उद्घाटन आता नुकतेच केलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर आहे. कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक शिक्षण व अध्यात्मक यांचा संगम साधणाऱ्या ज्ञान मंदिराचे उद्घाटन केलेले आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरवणार आहे मित्रांनो. प्रश्न आपला 9वा मित्रांनो, 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप भारतात कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे मित्रांनो? मित्रांनो, जे काही भारताची 22वी राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियन खेळली जाणार आहे, तर ती कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे. नवी दिल्ली या ठिकाणी 22वी राष्ट्रीय कुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे मित्रांनो. कारण की जी काही 22वी राष्ट्रीय टेनिस स्पर्धा होणार आहे तर ती नवी दिल्ली या ठिकाणी होणार असल्याकारणाने या स्पर्धेत अनेक देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि असेच आपण व्हिडिओ नवीन नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करणारच आहेत मित्रांनो. चला तर आपण असेच नवीन व्हिडिओ घेऊन नक्कीच येऊया.